श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे आज दुपारी एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे। दुपारी 2:45 वाजण्याच्या दरम्यान अचानक सुरू झालेल्या पावसादरम्यान अंगावर जोराची वीज कोसळल्यानं अभिषेक रूपचंद दरेकर या 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण घोडेगाव आणि परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होते। मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी अभिषेक आपल्या वडिलांसोबत ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतात काम करत होता। दुपारी 2:45च्या दरम्यान अचानक ढगांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला। अचानक एकाएकी कडाडत असलेली वीज थेट अभिषेकच्या अंगावर कोसळली। वीज इतकी जोरदार होती की त्याच्या गालावरून, छातीवरून आणि पायातून गंभीर जखमा करत ती जमिनीमध्ये गेली। यात अभिषेक गंभीररित्या भाजला आणि जखमी झाला। या घटनेनंतर अत्यंत गंभीर अवस्थेत अभिषेकला तातडीनं उपचारासाठी श्रीगोंदा येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं। मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणी उपचारादरम्यान त्याला मयत असल्याचं घोषित केलं। वडिलांसोबत शेतात राबणाऱ्या तरुण मुलाचा डोळा देखत असा अपघाती निधन होणं म्हणजेच दरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखं आहे। परिसरातून या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं जात आहे। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा।